ही जंगलातली पायवाट आहे आणि याच्यामध्ये रस्ता पण चढण्यासारखा नाहीये आणि दोर लावून काही महिला लेणी चढतायत. दरवाजों पर लगाए रखते हैं, दृढ़ता पूर्वक लगाए रखते हैं। चिन्ह दिलेलं आहे त्यांना. आता प्रत्येक शिलालेखाच्या सुरुवातीला एक तर स्वस्तिक असतं किंवा त्रिरत्न असतं. आता इथं हे चिन्ह वेगळं दिसतं, इथं फुलासारखा आकार दिसतोय, इथं काहीतरी त्यांचं वेगळा अर्थ असेल. हा जो आहे व आहे बघा, हा त्रिकोण आहे, वर छोटी रेषा आहे एवढी, आणि त्याला ही पेनल्टी आहे. वी हा काय आहे? तुम्ही नका सांगू, तुम्हाला नाही विचार. हा काय
हा काय म्हणजे काय वीरसेन क क स वीरसेन क स. आपण याचं मराठीत काय अर्थ लावू शकतो? वीर से नाक म्हणजे नाक. तुम्ही जर कोरेगावच्या स्तंभावर गेले तिथे तुम्हाला नाक हे उपपद लावलेले दिसेल. आपण प्राचीन काळात गेलं तर आपले हे उपपद आपल्याला दिसतं नाक. जसं सिद्ध नाक आहे. तुम्ही जर नाशिकच्या लेणीत बघितलं तर रामनाक आहे. रामनकस म्हणजे रामनाक. म्हणजे हा नाक हा शब्दाचा इतिहास आपल्याला प्रत्यक्ष लिखित पुरावा आपल्याला लेणीत बघायला मिळतो. वीर से न क स. हा काय ग. हा काय ह. हा तुम्ही नका सांगा. हा हा तुम्ही सांगा ना. हा काय पाठ करून आले कशी झाले मला तरी वाटतंय. कस काय तर या असं असतो ना तो असा वाला. तुम्ही 7वी शिकले. हा हे बघा अशी वरून रेष आहे याला अशी गाठ आलेली किंवा अशी हात म्हणजे गहपती म्हणजे गृहपती. गपती म्हणजे गृहपती. हा प. हा काय याला उकार आहे बघा असा प मु घ स. प मु घ स म्हणजे कोण सांगू शकेल? बरोबर प्रमुख. प मु घ स म्हणजे प्रमुख. हा काय हा शब्द जो ओळखल ना त्याला माझ्याकडून कॅडबरी सांगू का मी. अजून काय सुजाता मॅडम नाही विसरले? एनी गेशेश काय सर थकले जास्त तुम्ही. खालीवर खालीवर हा मी पण शिकवला नाही. मला कोणी शिकवला नाही. मला पण कोणी शिकवलं नाही. पण काही शब्द आपल्याला तर्क नुसार ते ओळखावे लागतात. ती शब्दरचना बघून सातवाहनकालीन धम्मलिपीमध्ये मोस्टली आहे ना म्हणजे हे जे असे शब्द आपण तुम्ही बघताय जसं सरांनी सांगितलं तर तुम्हाला काही ठिकाणी असे शब्द दिसतात ना ते तुम्हाला पुस्तकात दिसतील ना कुठल्या शिलालेखात दिसतील ना कुठं ते फक्त एखाद्या शिलालेखात. जसं हा इथं दिसतोय नाशिकच्या त्रिरश्मी लेणीच्या मध्ये जसं एक आपण जे सर्वात मोठं सरांनी सांगितलं एक 10 फुटाची जी बुद्ध मूर्ती आहे ना तर त्याच्यामध्ये डाव्या हाताला जे भिक्खुनिवास गृह ज्याने दान दिलेलं आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याच्यामधला तो पण शिलालेख आहे ना तुम्ही आवर्जून बघा. तिथले अक्षर असे आहेत की तुमच्या डोक्याला मुंग्या आणल्याशिवाय राहणार म्हणजे तुम्हाला ते भांबवून टाकतील. तर या पद्धतीचं मग तुम्हाला तिथं एकच फक्त तुमचा तर्क तुमचा आजवरचा अभ्यास हाच काम आहे. हा आता समजा यांनी एखादा शब्द लिहिलाय संतोष. यांची हँडरायटिंग वेगळी असते. मी लिहिला माझी हँडरायटिंग वेगळी आहे. तुम्ही लिहिला तुमची वेगळी राहील. इकडे बघा पाठीमागचे शिलालेखाचा अर्थ समजून घ्या. आपण गप्पा खाली गेल्यावर मारू शकतो फोनवर मारू शकतो. तर मग प्रत्येकाच्या लिहिण्याची पद्धत वेगळी असते. आता मी जर वेलांटी अशी दिलेली असेल अर्ध गोलाकार तर यांनी कशी अशी दिलेली असेल म्हणजे प्रत्येकाची एक शैली असते. तर आता हा ध आहे तर त्या शिल्पकाराला वाटलं असेल आपण काहीतरी वेगळा असं ध काढायचा प्रयत्न करू जेणेकरून तो वेगळा काहीतरी दिसेल. हा मग तुम्ही हा ध काढला. धम्म. धम्म शब्द आहे. यम्म थोडी येईल तिथं येईल का? केरळमध्ये नाही ना महाराष्ट्रात आहे. धम्म. इथं अनुस्वार दिलेला धम्म. हा न आहे. इंग्रजीतला जो उलटा टी आहे त्याला न म्हणतात. न नळाचा याला वेलांटी. आता ही वेलांटी कशी बघा आणि ही वेलांटी कशी आहे का फरक आहेच ना. म्हणजे ते जे लेखक होते ते शब्दानुसार देखील वेलांटीचे प्रकार द्यायचे. म्हणजे आता वला जर वेगळी तर न ला वेगळी दिलेली. इथं काय धम्म मी ग म स. इथं काय आला तेच विचारतो काय ते. हे बघा अशी रेषा आहे. कोणी शिकवला असा? हा र कसा आहे
असा र तुम्हाला शिलालेखात भेटलाय कोणता मला सांगा. नाही मग याला एक नाही याला हे बघा ड नाही. ड कसा आहे? कवितर्कनाला लावू डायरेक्ट सांगा ड आहे, म आहे, प आहे, र आहे. हा. ड एक उभी रेषा, एक आडवी रेषा, एक उभी रेषा. तो ड आहे. टी पाण्या टाईप असं टॉमी सारखं. याला हा द आहे. द लय लवकर विसरले तुम्ही. याला एक मात्रा आहे ते य. तुम्हाला हा शब्द सुद्धा मला त्याला हा य आहे. याची मधली रेषा उंच आहे, याच्या रेषा समांतर आहे बघा, दिसलं का? आणि इथं त्यांनी ग कसा काढलेला असा सरळ रेषा आहे. इथं तुम्हाला य असा आहे, असा आहे गोलाकार ते य. आता इथं ध कसा काढलाय बघा, इथं वेगळा आणि इथं वेगळा. आला का नाही? नवीन माणूस म्हणजे चक्रावून जातो नेमकं मग हा शब्द काय असेल. धम्म, देय धम्म. हा काय चे, याला मात्र आहे चे ती य. तुम्ही जरा कंट्रोल करा. दिसतंय समोर हे स्पष्ट बोलतोय. तुमच्या भावना समजते आपण तिला करू. हे काय माहित नाही त्याला ते बोलतो का. हा काय हा वेगळा आहे का? आता त्यांना हा प्रश्न पडलाय आकाशजवळून मला परत ऐकलं ना तुम्ही. गरज आहे ना आपण मग कॉन्फिडन्स नाही स्वतःवर काही का हाच शब्द असू शकतो. चेतीय घरो हे बघा र आहे आणि इथं एक आडवी रेषा आहे म्हणजे मात्रा एक काना. चेतीय घरो म्हणजे धम्म निगम. हा धम्म निगम आणि वीरसेनाक ग्रहपती प्रमुख आणि धम्म निगम यानं धम्मासाठी चैत्यगृह. चैत्य घरो म्हणजे चैत्यगृह. आता इथं काय आहे? न नी. नीट पहा वर तुम्हाला हे दिसतं. आता इथली व्हॅलिटी वेगळी दिली बघा, नीची तिने इथली वेगळी दिली. नी यू हा उकार याला बघा, उकार किती भारी दिलेला आहे. नी यू काय कोण बोललं? बरोबर आहे ना. मग जरा कॉन्फिडन्स सांगा ना. तो इथं पण आलाय बघा, इथं त आलेला आहे बघा ना, इथं त आलेला आहे. आवाज देतात असं लपतात लगेच. आता तुम्ही दांडाच एवढा मोठा हातात घेतलाय. नियुतो म्हणजे नियुतो म्हणजे काय? नियुतो पाली भाषेमध्ये सांगा, नियुतो म्हणजे काय? बरोबर. असं तर्क अंदाज लावला पाहिजे आपण. नियुक्त म्हणजे नियुक्त. आता हा काय स व इथं काय कोण म्हणत नाही ल. ल आहे आणि एक मात्रा आहे, एक कान आहे. हे बघा आडवी रेषा दिसते का? लो. इथं काय आहे? क. हा होय. ही ता याला कान आहे ता. लोक ही ता. इथं काय आहे? सु. सु आणि हा काय खय. याला एक कान आहे सु खाय. म्हणजे काय झालं? आतापर्यंत जे वाचलं आणि जे मराठीत पण सांगितलं फक्त शेवटची ओळ तर सांगता येईल पहिल्यापासून. म्हणजे तुम्हाला जर लिहायला लावलं तुम्ही लिहिलंय का आणि किती लक्ष हे कळेल आपल्याला. लिहून घेताय का? मी सांगतोय ते नाही लिहित आहे. लिहायला पाहिजे ना. तुम्ही पुढच्या वेळेस जर आले तुम्हाला शिलालेख वाचता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे. आता लक्ष द्या, आता लिहिलं नसेल तर किमान मराठीत लिहून घ्या. आपण मराठीत आता शिलालेखाचं जे शिलालेख पालीमध्ये आणि नंतर मराठीत याच्यामध्ये एकत्र करत आहोत. कोणता आवाज आहे? आता वीरसेनाक. वीरसेनाक गहपती गहपती प्रमुख असं म्हणजे वीरसेनाक नावाचा जो गृहपती आहे हा प्रमुख पण आहे. तसंच धम्म निगम धग निमग असं देय धम्म म्हणजे धम्म निगम याने धम्मासाठी हे चैत्यगृह
इथं काय नियुक्त, नियुक्त सवे, सवे म्हणजे सर्व, लोक म्हणजे लोक. तुम्ही पालीचे बरेच शब्द आज मराठीत आपल्याला बघायला भेटतात. सव म्हणजे सर्व म्हणतो आपण, इथं फक्त रफार लागलाय. इथं लोक, लोक तर लोकच म्हणतो आपण, म्हणजे लोक. आणि हे हित, हित, लोकहित म्हणजे सर्व लोकांच्या हितासाठी, सुखासाठी हे चैत्यगृह धम्मास दान दिलं. कोणी दिलं? वीरसेन नाग आणि धम्म निगम दिलं का? सांगा ना परत एकदा. वीरसेन नाग, सुरुवातीपासून वीरसेन नाग अग्रपती, गृहपती. वीरसेन नाग हा गृहपती आहे. मराठीत नाही, फक्त त्यांचं हे पाहिजे. तो ग्रुपवर टाकतो मी. आणि आता तुम्हाला मराठीमध्ये हे येते हे करून. चला पुढच्या याच्यामध्ये चाला. जनरली आपण बघतो की विहार जे असतं ते त्या पद्धतीचं असतं आणि भिक्खू निवास गृह आपण या पद्धतीचे बघतो. आता तुम्ही डाव्या बाजूला बघत असाल तर तुम्हाला भिक्खू निवास गृह प्लेन दिसताय, पण तुम्ही जर समोरची जी भिंत बघताय तर याच्यामध्ये तुम्हाला चैत्यगृह दिसते आणि ते पण एकदम ऍज इट इज जे आता आपण तिथे बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला वर छत्रावली, हर्मिका, वेदिका पट्टी, अंड आणि जोतक या सगळ्या गोष्टी दिसतात. मग आता इथं वेगळे पण काय, इथं पण भिंती आहेत, इथं पण ते स्तूपाची प्रतिकृती देऊ शकत होते तर त्यांनी इथेच काढली. तर इथे आहे ना, इथे जे भिक्खू असायचे, जे भिक्खू निवासगृहामध्ये जे भिक्खू वास करायचे, पण जसं आताच आपण तिकडे अभ्यासलं की आधी गुरु शिष्य परंपरा होती आणि जे अरहंत पदांपर्यंत जे भिक्खू जायचे तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असायचं. तर इथे स्पेशल काय आहे, हे जे दोन आपण भिक्खू निवास गृह बघतोय ना, तर हे भिक्खू निवास गृह इथं जे दोन अरहंत असायचे ना, हे त्यांच्यासाठी असायचं. त्यांच्यासाठी हा सिम्बॉल इथं बुद्धांचा, ज्ञानाचा हा दिलेला आहे. म्हणजे जे गुरु होते ते इथे असायचे अरहंत आणि जे बाकी भिक्खू असायचे ते इथे असायचे. तर हे भिक्खू निवास गृह असं आहे. या पद्धती इथे तुम्हाला मागे खिडकी दिसेल, दरवाजा दिसेल. दरवाजाची मोस्टली जी काही रचना आहे ना तुम्हाला सेम याच पद्धतीची दिसेल. इथे ना लाकडी चौकट असायची आणि त्या लाकडी चौकटाला जाड कापड असायचं, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि ते लावून द्यायचं आणि मध्ये मग रात्री आराम करायचा. कारण मी जसं आता सांगितलं, इथे आता इतक्या वर्षानंतर पण इतके बिबटे आहेत तर विचार करा तेव्हा किती जंगल असेल आणि किती हिंस्र प्राणी बिबटे वगैरे असतील. पण तेव्हाची पण प्राणी मात्रांविषयी एवढी मैत्री होती, एवढी करुणा होती की ते एकदम एकदम मित्रासारखे राहायचे. आज पण आपण भारत देशाव्यतिरिक्त बाहेरच्या काही देशांमध्ये बघितलं तर एकदम हिंस्र प्राणी, वाघ वगैरे त्या भिक्खून संघासोबत एकदम मैत्रीपूर्ण भावनेने राहतात. आणि हे मैत्रीपूर्ण भाव जे आहेत ना प्राण्यांच्या चेहऱ्यावरचे, जर तुम्हाला अभ्यासायचं असेल ना तर तुम्ही नाशिकच्या त्रिरश्मी लेणीला या. तिथे तुम्हाला हत्ती, सिंह, वाघ आणि जे काही घोडा, म्हणजे इव्हन जी आपण अशी वेदिका पट्टी बघतोय ना, अशी पूर्ण आहे ना एक प्राण्यांची पूर्ण शृंखला आहे एका पूर्ण लेणीच्या याच्यावर. तुम्हाला जंगलातला प्रत्येक प्राणी त्याच्यावर बघायला मिळेल. आणि त्याच्यावरच्या भावमुद्रा, म्हणजे ठीक आहे आता 2200 वर्षाचा काळ लोटला गेलाय म्हणून थोडस हे झालंय, पण जे मोठे मोठे ज्या स्तंभांवरचे जे प्राणी आहेत ना त्यांच्या भावमुद्रा तुम्हाला, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, करुणा जी आहे ना ती आज पण तुम्हाला बघायला मिळते. ओके, तर त्यासाठी हा सभा मंडप इतर सभा मंडपांपेक्षा कसा वेगळा आहे ना याविषयी आपण इथे बघून घेऊ. सर्वात महत्वाचं म्हणजे हा बघा किती मोठा आहे. आणि आपण एंट्रन्स पासून बघू. एंट्रन्सला जेव्हा तुम्ही याल ना इथे हा मेन दरवाजा आहे. पण याचं वैशिष्ट्य असं आहे की जनरली तुम्ही कुठल्याही लेणीला जाल ना तर एक मिरर इमेज असते. तर ती मिरर इमेज बघताना आहे ना तुम्ही इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये मिरर इमेज कशा आहेत बघितलं ना तुम्ही,
इकडे 4 तुम्हाला भिक्खू निवास गृह दिसतील, इकडे पण 4 दिसतील आणि इकडे पण 4, म्हणजे समसंख्या दिसते तुम्हाला. आणि इकडे जेवढं आहे तिकडे तेवढं इकडे पण. याच्यामध्ये फक्त हा दरवाजाचा जी साईज आहे ती मोठी आहे, पण दोघांमध्ये साम्य जर बघितलं तर असं आहे, इथं हा जो दरवाजा आहे ना, इथे पण एक खिडकी आहे आणि त्याच्या या बाजूला पण एक खिडकी आहे, त्याच्या त्या बाजूला पण एक दरवाजा आहे. ओके, म्हणजे 2 दरवाजे 2 खिडक्या हा मोठा भाग आहे. पण जनरली तुम्ही बाकीचे भिक्खू निवास जर बघितले नाशिकचे म्हणा किंवा इतर ठिकाणचे म्हणा, तुम्हाला त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय विविधपणा आठवला? तुम्ही जास्त लेणी फिरलेले आहात, भिक्खू निवास गृह पाहिले, वेगळे पण काय वाटतंय अजून? भिक्खू निवास गृह म्हणजे सभा मंडप नाही म्हणत, भिक्खू निवास गृह म्हणतो, काय वेगळे पण वाटतं? जनरली जो 6 फुटाचा ओटा असतो ना, तो 6 फुटाचा ओटा असतो, ज्याच्यावर भिक्खू जो आहे ना हा झोपू शकतो, ध्यान साधना करू शकतो. पण याच्यामधले जे भिक्खू निवास गृह आहेत हे पूर्ण प्लेन आहे. याच्यामध्ये फक्त भिक्खू निवास गृह आणि दरवाजा लावायला जागा दिलेली. तर या सभा मंडपाचं हे एक वैशिष्ट्य आहे. ओके, तर या पद्धतीचं कंपॅरिझन आहे ना तुम्ही स्वतःशी पण ठेवलं पाहिजे, आणि म्हणजे तुम्हाला इतरांना ज्यांना नाही कळालं त्यांना सांगताना हे मदत होते. ओके, तेव्हा ते स्थापत्य शासन हो भिक्खू निवास साधना करायला दिवसभर आणि रात्री झोपण्यासाठी. पण इथे जर बघितलं ना तर 4ही बाजूला तुम्हाला ओटा दिसतोय बसायला, ज्याच्यावर तुम्ही आता पण बसलेले आहात. तर या पद्धतीने म्हणजे तेव्हा कदाचित असंही असू शकतं जे आनंद झाले किंवा ज्यांना गुडघ्यांचा जरा जास्त जाणून लागलाय तर ते कदाचित ओट्यावर बसून पण धम्मदेसना करायचे. आणि हजारो माणसं तेव्हा इथे ती धम्मदेसना म्हणजे सर्व स्तरातले माणसं, जसं आपण शिलालेखांमध्ये तो आपल्याकडे लिखित पुरावा आहे, तर ती माणसं इथे येऊन ती धम्मसाधना यायची, धम्मदेसना घ्यायची. आणि लोक कल्याणकारी मार्ग जो होता बुद्धांचा धम्म तो सगळ्या स्तरामध्ये पसरलेला होता. ओके, तर या पद्धतीचं हे या सभा मंडपाचं वैशिष्ट्य आहे. शिवनेरी लेणीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही शिवनेरी लेणी इथे आपल्याला 2 मजले बघायला मिळतात. एक मजला म्हणजे इथे भिक्खू निवास गृह आहेत, 2 दरवाजे आहेत आणि 2ही खिडक्या आहेत, 12 भिक्खू निवास गृह. आणि शेजारी हा जो दुसरा मजला आपण बघतोय याच्यामध्ये तुम्हाला चढायला पायऱ्या मिळतात दगडाच्या, ज्या की पूर्ण 90 डिग्री मध्ये आहेत, 90 डिग्री मध्ये आहेत. तुम्हाला वर अतिशय सांभाळून यावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या मजल्यावर याल तर दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर तुम्हाला इथे एक मोठं भिक्खू निवास गृह म्हणता येईल अथवा एक छोटा सभा मंडप म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला एक इथे दरवाजा आहे, एक दरवाजा, त्यानंतर इथे तुम्हाला म्हणजे या भिंतींवर पेंटिंग केलेली होती, जसं आपण तिथं शेजारी बघितलं तर या संपूर्ण 4ही बाजूला पेंटिंग होती, ज्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. या पेंटिंगचे ही पेंटिंग होती. आणि इथे आता जी आपण तोडफोड झालेली बघू शकतो की इथे हर्मिका आहे आणि इथे अष्टकोनी खांब असू शकतात. जनरली आपण लेणी स्थापत्य कलेमध्ये बघतो हर्मिका त्याच्यानंतर खांबच असतो. आणि खांब असताना दोन्ही बाजूला 2 मोठ्या खिडक्या असू शकतात किंवा 2 दरवाजे असू शकतात, किंवा असंही असू शकतं की एक डायरेक्ट ओपन स्पेस, मोठ्या खिडक्या व्हेंटिलेशनसाठी, हवा येण्यासाठी.